गावावर राहायचं म्हणजे आमच्या गावावर जंगल भरपूर आहे. नाही बाहेर हिंडत होतो मग आता काही बेकार भागात कुठे गेलं तरी कंपाऊंड राहिले अंगावर कापड फक्त आम्ही नाही बाया संघ वागवल्या. हे लोक बाया वागवते आम्ही नाही वागवत. आमच्या वेळेस औषधीच नव्हती सुरुवातीला आम्ही डागत होतो. औषधी आता निघली मग चोर लागते चोराच्या माग कुत्रे घेऊन पळावं लागतं. मेंढ्या कोणत्या साली घेतल्या होती? काय लग्न झाल्यावर 72 सालात लग्न झालं 2-3 वर्षातच घेतले त्या. 1972 साली का? हो सुरुवातीत किती घेतल्या होत्या? खंडीभर तुमच्या किती? 20. 20 का? 20 ला खंडीवर म्हणतात ना? हा हो कसं आहे आता लोकायला कसं त्या काळी मेंढ्या कुठे चरायला असतील? गावावरच राहायचं म्हणजे आमच्या गावावर जंगल भरपूर आहे. हा कसं गावातच ते चरायण्याचे कुठं बाहेर बाहेर हिंडत राहायचं? नाही बाहेर हिंडत होतो मग आता काही बेकार भागात कुठे गेलं तरी कंपाऊंड राहिले. मेंढ्याकडे भक्कम फिरली. आता मेंढ्या पाळायला जायचं म्हणल्यावर पाऊस वादळ हे ते मग त्याचपासून कसं तुम्ही करायचं? अंगावर कापड फक्त आम्ही नाही बाया संघ वागवल्या. हे लोक बाया वागवते आम्ही नाही वागवत. आम्ही स्वतः एकटा धंदा करतो. तेव्हा मेंढ्याची काळजी घ्यायला कोणती औषध लागायची काय ते? आता त्या औषधाची नाव जाण्याचे का आपल्या मेडिकलचे? नाही आमच्या वेळेस औषधीच नव्हती सुरुवातीला आम्ही डागत होतो. औषधी आता निघली या 10 वर्षात. मेंढ्याला काय झालं तर डॉक्टर नाही काय नाही आम्ही स्वतः डागत होतो. अजून बी आम्ही स्वतः तेच काम करतो. आता तर माहितीच असेल तुम्हाला. हो आता याला माहिती आम्ही ढोरायला सुद्धा चटाचं वैद्य लेकरा बाळा सगळं. आजच्या काळात लोक मेंढ्या कमी पाळतात पहिले? नाही भरपूर आहे. मेंढ्या जास्त आहे आता कमी नाही. मेंढ्यासोबत काही तुमचा प्रसंग आला का एखादा काही लगेच काही होतं का त्याच्याबद्दल सांगायचं? काही एखादी गोष्ट चोर लागते त्याच्याबद्दलच सांगायचं. मग चोर लागते चोराच्या माग कुत्रे घेऊन पळावं लागतं. गोफणी ते गोफणीचे दगड आणते मग आपण गोफणी चालवायच्या. कुत्रे असते कुत्र्यावर समजतं ते. कुत्र्यावर किती कुत्रे होते तुम्ही? माझं 4 कुत्रे होते ना स्वतः धंदा केला जाऊन. आता तरी 2-4-5 कुत्रे. मग आता मेंढ्या कुठे? मेंढ्या आता इकडे सुलतानपूरच्या खालता त्या पारडीकडे. इकडे नाही आणत? नाही इकडे नाही गावाला. म्हणजे फिरतच राहतात का मेंढ्या? हो. एखादी मेंढी हरवली तर मग काय करायचं? हरवली तर मग काय करणार? तिचा पत्ता लागला तर आणायला जायचं नाही तर गेली. हो काही इकडे तिकडे सापडत असेल तुम्ही तेव्हा. मेंढ्यांचा पिल्लांचा जन्म होताना विशेष विधी असायची का? मेंढ्यांचा जन्म व्हायचा तेव्हा काही विशेष विधी? काहीच विधी नाही. बकरी जनते असं काही झालं की पिलू काढून घ्यायचं. त्यातलं विधी गेली काही नाही. मेंढ्यांचं आयुष्य किती असतं? 10 वर्ष. 10 वर्ष. 65 सालात मॅट्रिक झालो. 72 सालात माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मेंढ्या घेतल्या. ते मेंढ्याचा धंदा केला मी 15 वर्ष. 15 वर्ष. नंतर मग आता मला 77 चालू आहे. हा तर वयाच्या हिशोबाने धंदा सोडून दिला. मेंढ्याकडे माणूस आहे. आता बी हो मेंढ्याकडे माणूस ठेवले. मी आता घरी 2 मुलं आहे. मुलं मेंढ्या धंदा करत नाही. ते स्वतःच्या पायावर उभे. हो मेंढ्या आता किती महिने? मेंढ्या 2.5 ते 3 खंडे. तुम्ही किती वय झालं? 15 वर्ष झाले ना? हा सुरुवातीला किती घेतल्या होत्या? सुरुवातीला घेतल्या होत्या खंडीवर. तेव्हा 9,000 रुपये खंडीने घेतल्या होत्या. आता 2 लाख 2.5 लाख रुपये खंडीचा भाव आहे. आता मग मॅट्रिक 3 रिझल्ट झाली. शिक्षण कसं होतं पहिलं? पहिलं शिक्षण एकदम साधं होतं. 8 टन गणित 2 विषय.
दोनच विषय होते हा. मराठी. हम्म. हम्म. दुसरं काय होतं पुन्हा मिलिटरी भरतीत जा करता काही लागत नव्हतं शिक्षण. अंगठे बहादर आमच्या मिलिटरी म्हणून होत होते. मला स्वतः मॅट्रिक झाल्यावर बुलढाण्याला नेलं, भरती करून घेतलं. माझ्या आईन मग वापस आणलं. भरती करून काय काम नाही म्हणजे भरती बाबा, मरती लोक तिकडे, आपलं घरी चाला. आणि तेच आई आता होती, तुम्ही तर पाहिली आई, तेच आई म्हणतात तुला होते तू रिटायर झाला असता तर किती पोर असं जीवन आहे म्हणून. काय तुमची इच्छा होती का आर्मीत जायची? गेलतो मी. गेलते का? हा, वापस आले? वापस आणला आई वडिलांना.